व्ही आर शेलू टीम आणि श्री गणेश पिंपलोली यांच्यामधील क्वालिफायची मॅच जय गावदेव चषक 2024ची ही क्वालिफायची मॅच रंगेल. श्री गणेश पिंपलोली टीमने टॉस जिंकून कॅप्टन सूरज यांचा डिसिजन इथून घेण्यात आला. फर्स्ट बॉल करणार आणि बॉलसाठी तयार आहेत तो मात्र श्री गणेश पिंपलोली. चला ऑन स्ट्राईक 2 फलंदाज तयार होतील ओपनिंगच्या भूमिकेत. व्ही आर शेलू टीमकडून विनोद तयारीमध्ये आहेत. कदाचित विनोद ओपनिंगसाठी जाऊ शकतात. पण नियमितप्रमाणे गणेश मसने आणि रजत मसने सलामीच्या भूमिकेत जातील. 3 ओव्हरची मॅच. 3:30 वाजलेत. 4, 4:30, 5 पर्यंत आपली स्पर्धा कव्हर झाली पाहिजे. कारण शेलूची एक टीम बदलापूरला जिंकलेली आहे म्हणजे शेलूचे सगळे खेळाडू बदलापूरला सुद्धा पोहोचतील. रजत मसने आणि गणेश मसने 2 सलामीचे फलंदाज. खरं तर आज प्रचंड आवाज, प्रचंड जल्लोष, प्रचंड मस्ती शेलूकरांची आपण बघितली. व्ही आर शेलू संघ जिंकला अर्थात 7-2 सरकार संतोष दादा बिरजू दादांचं सरकार आज जिंकलं. दुसऱ्या बाजूला श्री गणेश पिंपलोली सकाळचं सत्र गाजवणारा हा संघ. 2 लगातार मॅचेस. खरं तर आज जे सक्सेसफुल चेसिंग झालं. पहिला सामना 10 चेंडूमध्ये चेस केला होता श्री गणेश पिंपलोली टीमने आजच्या दिवसामध्ये आणि दुसरा सामना देखील 3ऱ्या ओव्हरपर्यंत गेला पण 4 चेंडू राखूनच सामना जिंकला तो श्री गणेश पिंपलोली टीमने. त्यामुळे आजचा दमदार खेळ बघता श्री गणेश पिंपलोलीची चेसिंगची कॅपॅसिटी जास्त आहे आणि पहिल्यांदा बॅटिंग करताना व्ही आर शेलू टीमने आज 2 मॅच जिंकल्यात. तर डगआउटला विनंती आहे, डगआउटला विनंती आपण शांतता राखा. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. पिंपलोली आणि शेलू मधील हा क्वालिफायचा सामना. श्री गणेश पिंपलोली टीम गेल्या वर्षी याच मैदानावरती ट्रॉफी जिंकून त्यांनी जिंकण्याची सुरुवात केली. 4 ट्रॉफी जिंकल्या होत्या. 2 डेच्या आणि 2 नाईटच्या ट्रॉफी श्री गणेश पिंपलोलीने जिंकल्या होत्या. त्यातही आंबिवलीची स्पर्धा प्रचंड चांगल्या प्रमाणात खेळला आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक गणेश पेमारे जो विकेट किपिंगच्या भूमिकेत आहे त्याने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील जिंकली. इतका प्रचंड आणि दमदार खेळ पिंपलोलीकरांचा गेल्या वर्षी झाला आणि आता मात्र व्ही आर शेलू टीम आजचा दिवस गाजवणारा हा संघ आहे आणि दुपारच्या सत्रानंतर या संघाचा खेळ देखील तितकाच भारी राहिला. आपल्याच गावातील सुभेदार 11 शेलू टीमला त्यांनी सेकंड राऊंडमध्ये हरवलं आणि आता थर्ड राऊंडमध्ये गाठभेट झाली श्री गणेश पिंपलोली या टीमची आणि कॅप्टन सूरज यांनी डिसिजन घेतला बॉलिंग करण्याचा आणि गोलंदाजी मार्कवरती देखील सूरज पहिल्या ओव्हरसाठी इथून सुरुवात करेल. स्टार्ट द गेम 3, 2, 1 लेट्स बिगिन द क्वालिफाय मॅच नंबर 4. गोलंदाज तयार सूरज. पहिला बॉल कॅच इथून पकडली आहे. पहिला धक्का दिलाय तो मात्र गणेश मसनेच्या स्वरूपात टीम व्ही आर शेलू टीमला. टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांचा आवाज. श्री गणेश पिंपलोली टीमने मोठा धक्का दिलाय. गणेश मागच्या सामन्याचा सामनावीर इथे शून्यावरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिला चेंडू हा सामना जर हरलात तर सर्वात जास्त दुःख होतं. कधी कधी पाठीराखे देखील म्हणतात की पहिल्या राऊंडमध्ये हरले असतं तर चाललं असतं पण क्वालिफायमध्ये हरता कामा नये. 7-2 संतोष दादांचं सरकार आज प्रचंड सगळ्या बाजूंनी जसं एखादा निवडणूक लढवताना जितकी मेहनत लागते ना तितकी मेहनत आज 7-2 संतोष दादांनी घेतलेली आणि टीमला चांगला आज सपोर्ट त्यांचा बघायला मिळते. धावा पहिल्याच बॉलवरती 0. फटका प्रभात शेलारचा ठोकला इथून प्रभातने सीमा पार चौकार. खतरनाक शॉट होता प्रभात शेलारचा. हा खरं तर टचमध्ये असणारा प्लेयर आहे आणि दोन्ही समान वयोगटाचे त्यामुळे सूरजच्या समोर मात्र प्रभात आला आणि प्रभातने बिनधास्तपणे खेळला तो चौकार. संतोष दादा पहिल्या शीटवरती बसले. त्यांना माहिती आहे की इथून डगआउटच्या दिशेने येणारा जाणारा रस्ता एकच आहे.
धावसंख्या 2 बॉल मध्ये 4. गोलंदाजी करतोय तो मात्र सूरज. समोर आहे प्रभात शेलार. बॅटची काढा मागे मागे आणि कॅच पकडली. ओढा कॅच. कॅच ऑफ दी मॅच ठरली. क्या 2 लगातार कॅच पकडल्या. पिंपलोली टीमने दिले धक्के 2 VR शेलू टीमला. प्रभात शेलार देखील इथून झालाय बाद. नवीन फलंदाज राजू तरे. 3 बॉल आणि 4 धावांनी 2 विकेट इथून मात्र संपन्न झाल्यात. आणि राजू तरे न्यू बॅटर. खरं तर VR शेलू टीमला एखाद्या चांगल्या इनिंगची आता गरज आहे. एक बॅटर मैदानावरती थांबला पाहिजे कारण विकेट जर जात राहिल्या तर VR शेलू टीमला 3 ओव्हरमध्ये 30 धावा करणं देखील थोडं कठीण होईल. आणि या खेळपट्टीवरती किमान पिंपलोलीने आज 2ही मॅच सक्सेसफुल चेस केला. एक मॅचमध्ये 31 धावा त्याने 10 चेंडूमध्ये चेस केल्या आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील जवळपास 39 धावा त्याने 14 बॉलमध्ये चेस केल्यात. त्यामुळे या टीमची चेसिंग कॅपॅसिटी चांगली आहे. म्हणून किमान 35 प्लस स्कोर पाहिजे तो VR शेलू टीमला. 2 बॉलवरती 2 विकेट आणि 1 चौकार. जय गावदेव नेवाली टीमच्या प्रचंड मेहनतीने उभी राहिलेली ही स्पर्धा. पंचाच्या भूमिकेत नरेश दुर्गे या मॅचमध्ये, प्रेम दुर्गे या मॅचमध्ये आणि सोबत गोलंदाजीसाठी आलाय तो सूरज. 3 बॉल फक्त धावा आहेत त्या मात्र 4. चौथा बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला स्वीप करत होते राजू तरे. डॉट बॉल आलाय. 4 बॉलमध्ये धावा आहेत फक्त 4. पिंपलोलीकरांचा आवाज तुम्हाला मैदानाच्या आजूबाजूला दिसेल कारण मॅच क्वालिफायची आणि क्वालिफाय नंबर 4चा हा सामना. जो जिंकेल तो मानवी 11 भुतिवलीच्या विरोधात सेमीफायनल खेळेल. भुतिवली टीम समोर कोणती टीम क्वालिफायचं तिकीट घेऊन सेमीफायनल मध्ये पोहोचले बघायचे. 5वा चेंडू मात्र राजू तरेने ठोकलाय मागे चौकार. जबरदस्त शॉट होता. या चेंडूची वाट बघत होता राजू आणि पाठवला पाठीमागे. दुसरा चौकार आलाय. ओव्हर नंबर 5. बॉल इथून संपलेत 1चे आणि धावा धाव फलकावरती 2 विकेट आणि 2 चौकार आणि 8 धावा. प्रभात शेलारने चौकार लगावला. लगेच त्याची विकेट आली. गणेश शून्यावरती बाद झाला आणि राजू तरे आणि रजतला डाव सावरायचा आहे तो VR शेलूचा. आणि इथे जिंकला तर मग शेलू गावामध्ये आणखी एखादी फटाक्यांची माल वाजेल. संतोष दादांकडून फटाक्यांची माल वाजेल. सामना क्वालिफायचा आणि ट्रॉफी जिंकून देणारा हा सामना आहे. धावा आहेत 5 चेंडूमध्ये 8. 1 बॉल इथून सूरजचा. कॅप्टन सूरजची ओव्हर आहे पिंपलोलीसाठी. राजू तरे हा देखील चांगला खेळाडू आहे. किमान टार्गेट 30 प्लस किंवा 35 प्लस असणार आहे VR शेलू टीमचा. पुन्हा थांबलाय तो सूरज. गोलंदाज स्ट्रिक वॉर्निंग आहे आयोजकांकडून. 15 मिनिटात इनिंग आपण कंप्लीट करा कारण यानंतरच्या मॅचेस अजूनही 3 मॅच आहेत आणि 3:30 वाजून गेलेत. लवकर मॅचेस झाले तर आपल्याला इतर कामे करता येतील. 5 चेंडूमध्ये 8 धावा देऊन 2 विकेट संपादन केल्यात गोलंदाज सूरजने. 3 वेळा गोलंदाज सूरज थांबले. सूरज आपण पुन्हा असं करू नका कारण समजू शकतो आम्ही पण धावगतीमध्ये आपण वेळ भरपूर आहे कारण कदाचित तुम्ही 5 नाही तर 8 चेंडू टाकलेत एवढे धावलात. शेलूचे प्रभात तुमच्या लेवलला आहेत. धावसंख्या 5 बॉलमध्ये 8. 5 बॉल सूरज कडून. राजूसाठी हा चेंडू होता. 3ही स्टंप सोडून आले होते. ओव्हरची केली आहे समाप्ती. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धावा आल्या 2 विकेट 8 धावा 2 चौकार फक्त आलेत. प्रभात शेलारचा 1, राजू तरेचा 1 आणि 8 धावा झाल्यात. खरं तर अंबरपाड्याच्या भूषणने या स्पर्धेमध्ये 100ही पार धावा केल्यात. मला मॅन ऑफ द सिरीज मध्ये सध्या आघाडीवर आहे अंबरपाड्याचा भूषण. त्यानंतर वावलोलीचा फलंदाज अमोल आणि त्यानंतर त्यांच्या अगदी बरोबरीने ते मात्र भुतिवलीचे गणेश कोंडे. पण ते फार दूर आहेत. 50 धावा 50 पॉईंट पर्यंत आहेत. भूषण मात्र 100ही पार गेलाय. आम्हाला आज VR शेलू टीमकडून एखादा खेळाडू 50 करेल का, त्या पॉईंटपर्यंत पोहोचेल का, मॅन ऑफ द सिरीजचा कूलर जिंकेल का, 4,000 रुपये किमतीची आकर्षक फलंदाजी बॅट जिंकेल का आणि 3,000 रुपये किमतीचे शूज, स्पोर्ट्स शूज उत्कृष्ट गोलंदाज कोणता खेळाडू ठरेल का हे बघायचं. शेलू रजतचा संघ सध्या खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आहे तो मात्र पिंपलोलीचा गणेश पेमारे यांचा संघ. 1 ओव्हर आणि धावा येते मात्र 8. 2 विकेट आणि दुसऱ्या बाजूने ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो विनायक. आज पिंपलोलीच्या नवीन गोलंदाजाने कमालीची बॉलिंग केली. खरं तर आज नवीन शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळख आहे रजत मसनेची आणि बॅटिंग मधून तितकाच आक्रमक आणि अग्रेसिव्ह म्हणून ओळख आहे
ती रजत मसनेची. रजतच्या बॅटमधून शॉट आला, लॉंग ऑफ मध्ये खेळाडू दीनानाथ पाटीलचा थ्रो त्या ठिकाणी येईल. 1 रन. एका रनने धावसंख्या मात्र 9. 1 बॉल आणि 9 धावा. पुरुषोत्तम रसाळ नेवाळीच्या जावई मंचावरती उपस्थित आहेत. विजय दुर्गे दादा मंचावरती उपस्थित आहेत. धावा करण्यासाठी राजू तरेला देखील एका बाजूने धावा फलक हलतं ठेवावं लागेल. फुल टॉस, परफेक्ट टायमिंग आणि टोकला इथून षटकार की चौकार हे बघायचंय. षटकार की चौकार हे बघायचंय. पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण शॉट भारी होता राजू तरेचा. स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय आणि चेंडूवरती आउट ऑफ द पार्क जरूर आहे, पण चेंडू चौकार आहे की षटकार याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. षटकार. टोकलाय षटकार. धावा झाल्यात त्या मात्र 15. विनायक कडून हा चुकीचा चेंडू पडला. राजू तरे ऑन साइडला स्ट्रॉंग प्लेयर आहे आणि त्याच्या विरोधात ऑन साइडला दिलेला फुल टॉस. धावा आहेत त्या 15. 2 बॉल आणि 15 धावा. विनायक पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आलेत. समोर येतो मात्र राजू तरे. पुन्हा एकदा सुपर शॉट. मागे ठोकलाय तो षटकार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आलाय षटकार. लगातार षटकारांची खेळी साकारतोय फलंदाज राजू तरे. धावा पोहोचल्या 3 चेंडू मध्ये 21. एक षटकार जर आता आला रजत मसनेंचे बंधू संकेत मसने यांच्याकडून राजू तरे यांना रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संकेत मसनेंचा हे कॅश प्राइज आहे. 2 आले. धावा संख्या पोहोचते 21 आणि 7-2 सरकार संतोष दादांकडून 3 बोट वर आलेत. कदाचित 3000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाज राजूसाठी असेल, कारण आज पूर्णपणे सुट्टीचा दिवस आहे आणि संतोष दादा आज सुट्टी घेऊन येत. त्यामुळे हमखास 3000चा कॅश प्राइज त्यांनी अनाऊन्स केलाय. धावा संख्या 3 बॉल मध्ये ती मात्र 21. कमबॅक करावं लागेल विनायकला श्री गणेश पिंपलोली टीमसाठी, राजूला थांबवण्यासाठी. आणि राजूसाठी हा चेंडू होता. रनआउटची चान्स बनली आहे आणि विकेट इथून आली रजत मसण्याची. अति घाई केली रजतने. बॉल मात्र जरी डॉट होता तरी गरज नव्हती या धावेची आणि फलंदाज रजत इथून बाद. धावा संख्या 21 असताना दिलाय धक्का क्रमांक 3 आणि नवीन फलंदाज सचिन सिंग दुधानी मैदानावरती एंटर होत असताना 21 धावावरती दिलाय धक्का. डीजे. एकवीस धावा झाल्या. 4 बॉल इथून संपलेत गोलंदाज विनायकचे. नवीन फलंदाज उतरलाय सचिन सिंग दुधानी आणि टीम इथून मात्र परफॉर्मन्स करण्यासाठी सज्ज आहे. राजूची विकेट ही अत्यंत घातक आहे टीम पिंपलोलीसाठी. फटका चांगला राजूचा. गॅप मध्ये ढकललाय. संदेशच्या डोक्यावरून ठोकला इथून चौकार. धावा पोहोचला चौकाराने 25. 5 चेंडू आणि 25 धावा. खरं तर राजू जर खेळपट्टीवरती राहिला तर VR शेलूसाठी धावा करेल. रजत बाद झालाय, गणेश बाद झाला, प्रभात बाद झालाय आणि आता एकमेव राजू आहे जो मात्र या धावा संख्येला भरधाव वेगाने घेऊन जाऊ शकतो. विनायक समोर येतो मात्र राजू तरे. 25 धावा. लास्ट बॉल होता. विनायकची ओव्हर नंबर 2. पंचांचा निर्णय आलाय. बॅटर इथून होतोय आउट. क्लीन बोल्ड केलं आय थिंक राजूला.
थँक्यू डीजे, थँक्यू. 2 ओव्हर आणि 25 धावा बी आर शेलू टीमच्या. लगातार गेलेल्या विकेट बी आर शेलू टीमच्या. आधी गणेश मसने, त्यानंतर प्रभास शेलार, त्यानंतर रजत मसने आणि त्यानंतर राजू तरे. 4 विकेट गेल्या. आता सचिन सिंग दुधानी आणि अजय सिंग दुधानी. सुमित वसावा हा बॉलिंग मार्कवरती आला आणि लास्ट ओव्हर आहे. सुमितला किमान या ओव्हरमध्ये 40च्या आतमध्ये थांबावे लागणार आहे, कारण व्ही आर शेलू टीम जर 40+ धावा उभारतोय तर मात्र चॅलेंजिंग बॉलिंग आहे व्ही आर शेलू टीमची. 2 ओव्हरमध्ये 25 धावा. सचिन सिंग दुधानी ऑन स्ट्राईक आला. समोर येतो मात्र सुमित वसावा. पहिला बॉल. सचिन सिंग दुधानीचा पहिलाच फटका. इथून कॅच ड्रॉप. मिस्टेक केली अजयने. कॅच इथून ड्रॉप झाली. स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न होता सचिन सिंग दुधानीचा. अजयने कॅच ड्रॉप केली. 1 रन मिळाले. धावा पोहोचल्या 26. सुमित वसावा मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच राहिला आहे सुमित वसावा. आणि ही खरं तर चुकी आहे अजयकडून, कारण हा सोपा कॅच होता आणि सोपी कॅच त्याने इथून ड्रॉप केली. धावा संख्या 26 आहे. खरं तर दोनही टीमला आपल्या गावासाठी ट्रॉफी जिंकून देणारी ही मॅच आहे. अजय सिंग दुधानी सचिनचाच बंधू आहे आणि समोर आहे सुमित वसावा. चांगला बॉलर आहे सुमित. लेदर क्रिकेट देखील तो सराव चांगला करतो. अजय सिंग साठी हा चेंडू होता. समोरून काढलाय डॉट बॉल. धावा येते मात्र 26. बॉल बाकी येते मात्र शेवटचे 4. धावसंख्येची नितांत गरज आहे आता, कारण चौकार षटकार आला नाही तर टोटल पुढे जाणार नाही. 26 आहेत फक्त. 4 बॉल बाकी आहेत. फुल टॉस. नो बॉल येईल का हे पंचांनी घोषित केला आहे आणि चेंडू फेकला आहे. तोपर्यंत धावा मिळाल्या. एकच धाव. नो बॉल आणि 1 सिंगल. 28 धावा झाल्या. अजय सिंग दुधानी आणि सचिन सिंग दुधानी यांचा शॉट सिलेक्शन तेवढं प्रॉपर नाहीये. त्या कारणासह नाही तर दोन्ही बॉलवरती षटकार आले असते ते व्ही आर शेलू टीमला. फ्री हिटचा चेंडू आहे सचिन सिंग दुधानी याच्यासाठी. धावा 28. फ्री हिटचा बॉल. सुमित वसावा. फ्री हिट सर्कल बाउंड्री वरून बॉलिंग इथून स्टार्टअप केली आहे सुमित वसावाने. सचिन सिंग दुधानीचा फ्री हिट वरती ठोकलाय चौकार. चौकाराने धावा आल्या 32. 3 बॉल अजून बाकी आहेत. तीन बॉल आणि 32 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये सूरजने धावा दिल्या 8. दुसऱ्या ओव्हरमध्ये विनायकने धावा दिल्या 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सुमित वसावाने 3 बॉलमध्ये धावा दिल्यात त्या मात्र तब्बल 7. 3 बॉल अजून बाकी आहेत. सचिन सिंग दुधानी बॅटिंग करतोय. रजत आउट झाला नसता तर किमान या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग त्याने केली असती. सचिन साठी हा चेंडू खाली राहिलाय. चेंडू बेंड होईल तोपर्यंत चेंडू निघून गेला सुमित वसावाचा. 4 बॉल संपलेत. 32 धावा आहेत टोटल आतापर्यंत आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन सिंग दुधानी समोर सुमित वसावा. एक बिलॉंग करतोय गुजरातला, दुसरा बिलॉंग करतोय पंजाबला. खेळतोय पिंपलोलीकडून, खेळतोय शेलूकडून. पुढे आला होता सचिन सिंग दुधानी. चेंडू केला मिस. डॉट बॉल आलाय आणि इथून धावा संख्या ती मात्र 32. 32 धावा फलकावरती आहेत. पुरुषोत्तम रसाळ या ठिकाणी मॅचकडे निरीक्षण करून बघतात की हा चेंडू सचिन सिंग दुधानीचा फटका कनेक्ट झाला असता तर षटकार आला असता. लास्ट बॉल सुमित वसावाचा सचिन साठी. बॅटची कडा मागे, कॅच पकडली आणि सत्र संपलंय. धावा झाल्यात व्ही आर शेलू टीमच्या 32 आणि 33 धावांचा टार्गेट इथून देण्यात आलंय श्री गणेश टीम पिंपलोलीला. चला डीजे प्रकाश.
कालच्या दिवसाचा क्वालिफाय संघ मानवी 11 भुतिवली. टीम कॅप्टन आपण स्टेजकडे रिपोर्टिंग करा. आणि येणारे 18 बॉल आणि विजयासाठी टार्गेट सेट झाले 33 धावांचं. 11च्या सरासरीने पिंपलोली टीमला 33 धावा पाहिजेत. संदेश कालन आज आता टीममध्ये खेळले आणि त्यांनी फिल्डिंग करण्याची संधीच त्यांना आली नाही. 11ची रिक्वायर्ड रन रेटची गरज आहे. 33चं टार्गेट आहे. त्यामुळे सुमित वसावा आणि त्यांच्या साथीला गणेश पेमारेने गेल्या वर्षी बाईक जिंकली. पिंपलोली गावामध्ये जल्लोष झाला आणि गणेशची बाईक आणि ती जिंकलेली बाईक नव्हे तर टीमसाठी प्रत्येक स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स पाहिजे. आणि आता 70 पुरस्कृत गणेश पेमारे यांनी टी शर्ट दिलेत आणि टीमचे सलामीचे फलंदाज सुमित वसावा साथीला गणेश पेमारे आणि 11च्या सरासरीने 33 धावांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी तयार झालाय तो रोहन शेलार. खरं तर विकेट विहार शेलू टीमच्या गेल्या नसत्या तर धावसंख्या 45 पेक्षा जास्त झाली असती. किमान 12 ते 15 धावा कमी झाल्या विहार शेलू टीमच्या. रजतची रनआउटची विकेट राजू लगेच बाद झाला. त्यामुळे धावसंख्येवरती शेवटची ओव्हर थोडी कमी धावा 7 धावा फक्त आल्या लास्ट ओव्हरमध्ये. त्यामुळे आता 33चं एक 11च्या सरासरीचा टार्गेट थोडा आवाक्यामध्ये दिसतंय ते श्री गणेश पिंपलोलीला. पण तरी देखील बॉलिंग चांगली करावी लागणार आहे रोहन शेलार अँड टीम विहार शेलूला. जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली यांची 4थ्या पर्वामधील ही स्पर्धा. 4 वर्ष लगातार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि यावर्षी आणखी चांगलं आयोजन त्यांनी केलं. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी कूलर, बॅट, शूज, 4 क्रमांकाच्या 4 ट्रॉफीज, 31 मॅचच्या 31 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीजची आकर्षक ट्रॉफी, अशा टोटल जवळपास 37 ट्रॉफींची ही स्पर्धा. आणि त्याचबरोबर कूलर, बॅट आणि शूजची ही स्पर्धा. जिंकणार कोणता संघ? पिंपलोली ट्रॉफी घेऊन जाणार की विहार शेलू ट्रॉफी घेऊन जाणार हा प्रश्न आहे. कारण उत्तर आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 18 बॉल 33ची गरज. पहिला बॉल सुमित वसावाचा फटका आणि पकडली इथून कॅच. लॉंग ऑफ मध्ये प्रभात शेलारने टिपलाय झेल आणि पहिली गोल्डन विकेट सुमित वसावाची. शॉट इतका भारी होता की हाईट थोडी कमी राहिली बॉलची आणि चेंडू खाली लँड होता. प्रभात शेलारने टिपलाय झेल आणि पहिल्याच बॉलवरती दिलाय धक्का सुमित वसावाच्या स्वरूपात. क्वालिफायच्या मॅचची सुरुवात धडाकेबाद सुरुवात करणारा फलंदाज सुमित वसावा इथून झालाय बाद. 11ची सरासरी आहे. सामना अजूनही दोन्ही टीमकडे आहे कारण सुरुवात आहे इतर. खरं सुमित वसावाची विकेट. बाद झालाय. नवीन फलंदाज उतरलाय तो मात्र सुशांत. रोहन शेलारने. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. शेलू टीम विहार शेलू टीम पंचांचा निर्णय. अंपायर डिसिजन विल बी फायनल अँड नो DRS फॉर एनी टीम. कुठलाही DRS नाहीये. फक्त अंपायर्स कॉलवरतीच DRS असेल. एक बॉल आणि 1 रन बॅटिंग करणाऱ्या टीम श्री गणेश पिंपलोलीची अंपायर्स कॉलवरतीच फक्त DRS आहे याची नोंद घ्या. 1 बॉल धावे मात्र 1. चला बॉलिंग मारत होती रोहन शेलार. समोर आलाय तो सुशांत. 1 बॉल आणि 1 धाव. सुशांतचा शॉट आला ऑन साइडला. सर्कलच्या बाहेर चेंडू निघालाय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि वेगवान धावा घेण्यासाठी प्रयत्न झाला.
धाव मिळाली ती मात्र इथे दुसरी. 2 बॉल आणि धावा झाल्या त्या मात्र 3. 11ची सरासरी आहे. श्री गणेश पिंपलोली संघ डगआउट पूर्णपणे शांत राहिलाय. दुसऱ्या बाजूला व्ही आर शेलू टीम टेन्शन दोन्ही टीमला आहे कारण मॅच आहे ती ट्रॉफीसाठी. ट्रॉफी जिंकणारी ही मॅच आहे. दिवसाची मेहनत सार्थक करणारी ही मॅच आहे. प्रचंड मेहनतीनंतर जेव्हा यश मिळतं तेव्हा भरपूर आनंद होतो आणि अपयश मिळतं तेव्हा माणूस भरपूर नाराज होतो. फटका चांगला आहे. 1 रन इथून केली आहे कंप्लीट. 3 बॉल संख्या झाली आहे ती मात्र 4. जिंकण्यासाठी 11ची सरासरी आहे. 33चं टार्गेट आहे श्री गणेश पिंपलोली टीमला. प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी 4ही दिवसामध्ये राहिली. त्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. व्ही आर शेलू टीम रोहन शेलारची ओव्हर आहे. पॉवर प्लेची ओव्हर. फटका गणेश पेमारेचा समोर खेळाडू आहे. पकडली आहे प्रभास शेलारने दुसरी कॅच. लगातार 2 विकेट आल्यात त्याही 2 मेन बॅटरच्या. आधी सुमित वसावाई त्याच रिजन मध्ये फसला आणि गणेश पेमारे देखील त्याच रिजन मध्ये फसला. प्रभास शेलारने दोनही कॅच पकडल्या आणि धक्का दिला. 4 बॉल धावा आहेत ते मात्र 4. आणि ऑल टीमला आता लास्ट वॉर्निंग आहे दोनही टीमला की पंचांशी आपण शांततेने चर्चा करा. डगआउट आपण सोडू नका. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमने सहकार्य करावं. अन्यथा इथून आयोजकांच्या वतीने आता जो संघ पंचांशी प्रतिवाद करेल त्यांना पेनलाइज केलं जाईल. धावसंख्या 5 बॉलमध्ये 4. चेंडू मात्र थोडा स्कीड झाला आणि अजयची विकेट आली. धावा फक्त 4. 3 विकेट इथून बाद झाले. भारत आलाय. खरं तर सुमित वसावा आणि गणेश पेमारे या दोघांपैकी एक थांबणं गरजेचं होतं. नवीन फलंदाज भारत. मानवी 11 बुतिवली संघ आपण स्टेजकडे येऊन कॅप्टन थांबायचंय. अपील 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 जोरदार विकेट. 4 विकेट या ओव्हरमध्ये मिळवल्यात गोलंदाज करणाऱ्या रोहन शेलारने. सामना 12 चेंडू. गरज आहे ती मात्र 29 धावांची. 4 विकेट आणि विकेट हॅट्रिक. टाळ्या होऊन जाऊ द्या रोहन शेलारसाठी. विकेट हॅट्रिक.
29 धावांची गरज आहे. 4 षटकार 1 चौकार पाहिजे पिंपलोली टीमला. गोलंदाज तयार प्रभास शेलार, समोर सुशांत. पहिला बॉल सुशांतचा फटका, खेळाडू नाहीये त्या रिजन मध्ये. दुसऱ्या धावेसाठी वेगाने धावला आहे तो मात्र फलंदाज आणि विकेटचं पतन. सुशांत इथून बाद. 11 बॉल आणि 28 धावांची गरज. संदेश काळन नवीन फलंदाज. 11 बॉल आणि 28. 5 धावांवरती 5 विकेट इथून श्री गणेश पिंपलोली टीमचे आउट झाले. संदेश काळन. आता दीनानाथ पाटीलला इथून चान्स घ्यावी लागेल. 11 बॉल आणि 28. सामना जिंकता येईल. 4 6 फक्त पाहिजेत. 11 बॉल आणि 28 पाहिजेत. सुरुवातीला गमावलेला विकेट. आता टीमला सावरणं गरजेचं आहे. इनिंग बॅलन्स आणि मॅच जिंकणं हे फार महत्वाचं आहे. संदेश काळन फटक्यासाठी प्रयत्न होता. चेंडू इथून मात्र डॉट आलाय प्रभास शेलारचा. रोहन शेलारच्या ओव्हरने खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धक्के दिले श्री गणेश पिंपलोली टीमला. आणि आता मात्र 10 बॉल आणि 28 पाहिजेत. धावा कमी होत्या स्कोअरबोर्डवरती व्ही आर शेलू टीमच्या, पण त्यानंतर प्रत्युत्तरा दाखल सुरुवातीला झटके दिले ते पिंपलोलीला. संदेशच्या बॅटला स्पर्श करत एका धावेची इथून स्टार्टअप आणि रन इथून केली आहे. यस, बॅटर आउट. संदेश इथून बाद. 9 चेंडू आणि आता गरज आहे 28 धावांची. चौकार. सामन्यामध्ये 7 बॉल आणि 20 धावांची गरज आहे आता. कारण दीनानाथ पाटीलच्या 2 चौकारांनी सामना बनवलाय. आता 7 बॉल आणि 20. लास्ट बॉल होता. एका धावेसाठी प्रयत्न करतो दीनानाथ. धाव केली आहे कंप्लीट. ओव्हर झाली आहे कंप्लीट. धावा झाल्या 14. 6 बॉल मध्ये पाहिजे धावा 19. पहिल्या ओव्हर मध्ये खरं तर 4 विकेट आणि फक्त 4 धावा आल्या. त्यामुळे थोडंसं जो रिक्वायर्ड रन रेट होता तो 11 पर्यंत पाहिजे होता. पण अजूनही हरकत नाहीये. सामना इथूनही जिंकता येईल कारण 6 बॉल आहेत आणि 19 ची गरज आहे. मानवी 11 बुतिवलीचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. टीमचं अभिनंदन की काल मुकेश पवार यांनी पुरस्कृत केलेला मानवी 11 बुतिवली संघ ट्रॉफी जिंकलाय. हंबरपाडा संघ ट्रॉफी जिंकलाय आणि वावलोली संघ ट्रॉफी जिंकलाय. आणि आता चौथा संघ 6 बॉल आणि 19 पाहिजेत. शेलू आणि पिंपलोली मधून एक संघ इथून जिंकणार आहे. आजच्या या स्पर्धेच्या फक्त मॅचेस बाकी आहेत. आता 4 वाजलेत. 5:15 5:30 पर्यंत आपली स्पर्धा इथून सर्व बक्षीस समारंभ होऊन आपल्याला घरी जायचंय.
त्यामुळे थोडं फास्ट खेळा ही सर्व टीमला रिक्वेस्ट आहे. कारण 4 दिवस जय गावदेव क्रिकेट संघ नेवाली सर्व कमिटी मेंबर्स किमान 20 ते 25 कमिटी मेंबर 4ही दिवस आपल्या 4ही दिवसामध्ये सुट्ट्या घेऊन मात्र त्यांनी 4ही दिवस प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे त्यांनाही थोडी आज विश्रांती हवीच आहे. टोटल 25 कमिटी मेंबर्स आहेत आणि ग्रामस्थ मंडळ नेवाळी यांचाही सहभाग आहे. गोलंदाज सय्या रजत मसने 6 बॉल 19. पहिला चेंडू रजत मसनेचा 1 बॉल डॉट आलाय. दीनानाथ पाटील इथून मात्र सामना जर जिंकून देतोय तर टीम ट्रॉफी जिंकेल आणि सुमित वसावा यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दीनानाथसाठी असेल. टीमला गरज आहे दीनानाथ या फलंदाजाच्या बॅटिंगची. खाली राहिला चेंडू रजत मसण्याचा. चेंडू थोडा पुढे गेला. राजू चेंडूचा पाठलाग करतोय. बॉल हातामध्ये. दीनानाथ थांबवले. केली कंप्लीट. दुसरी साठी चेंडू निसटला होता. पंच या ठिकाणी बघतायत. धावा मिळाल्या 2. चला पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल सध्या तरी नॉट आउट आहे. बघितलं जाईल. सध्या तरी पंचांचा निर्णय नॉट आउटच आहे पण तरी पंचांच्या कॉल मुळे इथून चेक केलं जाईल. चार बॉल धावा पाहिजे 17. गोलंदाज सय्या रजत. दीनानाथसाठी हा चेंडू होता. रजतचा व्हाईट बॉलची फेक. 4 बॉल धावा पाहिजे 16. श्री गणेश पिंपलोली टीम रजतला फक्त इथून 2 डॉट बॉल पाहिजेत. VR शेलू टीमला हा सामना जिंकून देण्यासाठी. 2 गोल्डन बॉल रजत मसने आपल्या टीमसाठी. कर्णधार रजत मसने. दीनानाथ पाटीलची लढाई सुरू आहे. पहिली ओव्हर 4 विकेटची आली आणि त्यानंतर सामना आता आणि विकेट. बॅटर इथून आउट. 3 बॉल 16 धावांची गरज. विवेकला षटकार मारण्यासाठी पाठवलंय. थँक्यू डीजे थांबा. विवेकने जर षटकार खेळला तर सुशांत काळन संदेश काळन यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. दीनानाथ पाटील आउट झाला. 2 चौकार त्याने खेचले होते. षटकार येईल का विवेक कडून बघायचंय. हा चांगला शॉट आहे विवेकचा. 2 बॉल आता रजतने डॉट काढले. सामना आता ताब्यात आला VR शेलूचा.
खरं तर पहिल्या जोडीवरती भरपूर अपेक्षा होत्या, सुमित वसावा आणि गणेश पेमारेवरती. ते दोन फलंदाज आऊट झाले आणि सामना फसला. 3 रनाचे प्रयत्न सुरू होते, पण षटकारांची गरज होती, षटकार आलेच नाहीत. आता 2 बॉल 16 पाहिजेत. इथे 1 रन, आता 1 चेंडू फक्त खेळला जाईल आणि सामना इथून कंप्लीट होताना आता दिसेल. विजय निश्चित आहे तो मात्र व्ही.आर. शेलू टीमचा. आणि आता हा चेंडू संपला की सेमीफायनलची मॅच लगेच होणार आहे. मानवी 11 बुतिवलीच्या कॅप्टन केबल या ठिकाणी आलेत आणि रजत मसने यांचा लास्ट बॉल व्ही.आर. शेलू टीमकडून. सामना संपला आणि जिंकलाय तो मात्र व्ही.आर. शेलू संघ. क्वालिफाय झाला आजच्या दिवसामधून, आजच्या लॉट्समधून व्ही.आर. शेलू संघ. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. 7-2 सरकार, संतोष दादांचा सरकार स्थापन झालं आणि उमेश टरे यांचा आनंद तुम्ही बघू शकाल. आणि जिंकलाय व्ही.आर. शेलू आणि प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो रोहन शेलार. 4 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये त्याने मिळवल्या. पिंपलोली संघाच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केलं आणि विजयाचा हिरो ठरला तो व्ही.आर. शेलू टीमचा रोहन शेलार. चला रोहन, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या आपण. लगेच टॉस आपण करणार आहोत.